श्री गुरु चरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरणो रघुवर विमल जशु जुदाय कुफल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु क्लेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णो वंदे जगद्गुरु। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्य वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळे कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रय समागत्य विश्वं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। पांडुरंगाकार प्रथमण मान प्रथमण मान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जगतातून या जायाचे रे मरणाचे स्मरण करा दोन दिवसाची धन संपत्ती विद्वत्तान सत्तारे
लोभितीच्या पडवणे करसे कारे आयुष्याची होळी रे सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भय डुल्लत असो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलत असो विठ्ठल विठ्ठल उमापती महादेव की सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा बहुतेकांच्या परिचयाचा अखंड हरिनाम सप्ताह आणेगाव येथील मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं या ठिकाणी उद्यापन सोहळ्याच्या निमित्तानं अखिल भारतीय वारकरी मंडळ प्रेरित श्री सद्गुरु रामचंद्र महाराज बोधले श्री सद्गुरु स्वामी विद्यानंद पुणे यांच्या कृपा आशीर्वादानं हा सुंदर असा भव्य दिव्य देखणा अखंड हरिनाम सप्ताह श्री गुरु रामचंद्र महाराज बोधले यांच्या आशीर्वादानं भव्य दिव्य तुलसी रामायण कथा सोहळा कीर्तन महोत्सव आणि त्या निमित्तानं तिसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प आमच्या सर्व महाराज मंडळीच्या वाट्याला आलं ज्यांच्या मुखारविंदातून कथा श्रवण करतात असे भारतातले ख्यातनाम कथाकार भारतातले बर का परमपूज्य आदरणीय गुरुवर्य वाणी भूषण ज्यांच्या वाणीवरती साक्षात सरस्वती विराजमान आहे असे रामायणाचार्य पूज्य रामरावजी महाराज ढोक यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करतात रामायण तसा कार्यक्रमाच्या निमित्तानं अण्णा महाराजांनी मला फोन केला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला असा सुंदर तुम्ही इथं बनवलेलं मंडप एकाहून एक बळी रे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत गुरुवर्य परमपूज्य आदरणीय प्रेरणा ज्यांच्याकडनं मिळाली असे प्रकाशजी महाराज बोधले गुरुजी यांच्या प्रेरणेनं तसेच आमचे हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज बोधले या ठिकाणी यांच्या कुशल मार्गदर्शनानं पुन्हा या ठिकाणी भरत महाराजांनी मला फोन केला लोकेशन पाठवलं पुन्हा अण्णा महाराज असतील आमचे मृदुंगाचार्य मृदुंग अलंकार मृदुंगातला सम्राट मृदुंगातला पुष्कराज आशारामजी महाराज साबळे असतील पुन्हा छोटे मृदुंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण अविनाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत गायनाचार्य हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत पुन्हा रामकृष्ण महाराज परभणीकर उपस्थित आहेत भालदार चोपदार आहेत मान्यवर या ठिकाणी ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी सर्व आपलं काही योगदान दिलं मंदिराकरता कार्याकरता धर्माच्या कार्याकरता असे माननीय हरिभक्तीपरायण दशरथ भाऊ इंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या नियोजनाने आयोजनाने संयोजनानं सुंदर असा देखणा सप्ताह तुम्ही पार पडतायत कोटी कोटी वंदने तुम्हाला विठ्ठल सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान सदोदित त्याचं नामस्मरण सदोदित त्याचं ध्यान सदोदित त्याचं मनन आपल्या घरामध्ये असावं काय होईल महाराज त्यानं असा प्रश्न निर्माण झाला नामस्मरणानं चिंतनानं ध्यानानं नेमकं काय होतं तर आपल्या घरामध्ये घरपण प्राप्त होतं नामस्मरणानं आपल्या घरामध्ये स्वानंद प्राप्त होतो अनज्ञात तुर्यावस्था आनंद प्राप्त होती त्याच्या नामस्मरणानं तयाच्या चिंतने निरसेल
तिखट पण आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. त्याचं नामस्मरण जर आवडीनं घेतलं तर नेमकं तुमच्या घरामध्ये बदल करतो तो. घरात म्हणजे विटाच्या, वाळूच्या, सिमेंटाच्या, डबराच्या का लोखंडाच्या? कोण्या घरामध्ये बदल करतो महाराज? ज्या घराला 72 कोटी 72 लाख 7,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या आहेत, ज्या घराला 3.5 कोटी छिद्र आहेत, ह्या घरामध्ये त्याच्या नामस्मरणाने बदल होत असतो. आणि एकदा का त्याच्या नामस्मरणाने ह्या घरात बदल झाला का तुमच्या विटाच्या, वाळूच्या, डबराच्या घरात गोपाळ येऊन राहत असतो. म्हणलं याच्यात बदल झाल्यावर विटाच्या, वाळूच्या, डबराच्या घरात कस काय गोपाळ येऊन राहतो? ओ, तुमच्या नामस्मरणाने तुमचं जर ब्लड शुद्ध झालं आणि DNA पॉवरफुल झाला तर तुमच्या बीजातनं प्राप्त होणारी संतान सुद्धा ब्रिलियंट असणार आहे. आणि म्हणून परमार्थ याच्या करता करायचा. परमार्थ याच्या करता नव्हे, कशा करता? भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, देव रे. भोळ्याचा, मूर्खाचा, बावळटाचा, नालायकाच परमार्थ नाही. बाबा, परमार्थ तुमच्या आमच्या जीवनामध्ये मधला अनर्थ काढतो त्याचं नाव परमार्थ. तुम्हाला मला ब्रिलियंट करतो, शाप करतो, हुशार करतो, दूरदृष्टिकोन आमच्या घरामध्ये बुद्धीचं वैभव प्राप्त करून देतो, याचं नाव परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे तुका म्हणे कस जसा असन तस, त्याला पंक्तीला जेवायला चला. आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. आत्मविश्वासाची प्राप्ती प्राप्त करून देतो, याचं नाव परमार्थ आहे. माय बापांनो, म्हणून जीवन जगत असताना परमार्थ बाह्य स्वरूपाचा नव्हे, अंतर स्वरूपाचा परमार्थ घरामध्ये भिनला ना तर एवढी गोपाळ राहे ते तुमच्या घरामध्ये क्लास 1 क्लास 2 SP कलेक्टर, लाल दिव्याच्या गाडीत फिरणारं पोरग किंवा पोरगी तुमच्या घरात जन्माला यावे, याच्याकरता हे घर डेव्हलप असावं. आणि हे घर ज्याचं डेव्हलप आहे, हे पंचमहाभूताचं घर ज्याचं डेव्हलप आहे. महिला मंडळ, मला खरं सांगा, तुम्हाला तुमच्या पोरांच्या हेअरस्टाईल बदलायची का हेअरस्टाईल बदलायची? इकडे बसलेल्या हेअरस्टाईल. आता मराठीतनं सांगतो तुम्हाला, तुमच्या भांब्याची, चिमेची, गोमेची, दामेची, रावल्याची, गंठ्याची, डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार बदलायचे? बोला. आणि ज्या घरामध्ये विचार बदलले जातात तिला महादेवाची पार्वती म्हणतात. विचार बदलणारी महिला, विचारामध्ये परिवर्तन करणारी, लेकराच्या विचारात परिवर्तन करणारी महिला ज्या घरात प्राप्त झाली त्या घराचं मंदिर झालं. छत्रपती राजांना राजमाता जिजाऊनं घडवलं का राजशहाजीनं घडवलं? काय वाटतं? सकुबाई, ठकुबाई, रंगूबाई, गंगूबाई, मोठ्या का, भीममावशी, आबाई, खबाई, संगीता काकू, मंगल मावशी, सुनेता अक्का, सूर्यका वहिनी, लताबाई, जनाबाई, मुक्ताबाई, कांताबाई, आसराबाई, केसरबाई. छत्रपती राजांना कोणी घडवलं? राजमाता. अरे माझा भगवान प्रभू रामचंद्रजीला कोणी घडवलं? कौशल्या. कौशल्या जब बोलन जाए, ठुमक ठुमक प्रभू चले बराए. कौशल्यानं बोलावं नाही आवत ताजी बाल समाजा. येत नसायचे, बालकात मिसळून जायचे. दशरथाने हात मारावे, बेटा राघव. ऐकलं का बाबांचं? ऐकलं? बेटा राघव नाही आवत ताजी बाल समाजा. येत नसायचे, बालकात मिसळून जायचे. ज्यावेळेस कौशल्यानं बोलावं, राम ठुमक ठुमक प्रभू चलई पराई. ठुमकत ठुमकत भगवान प्रभू रामचंद्रजी चालत यायचे, कारण की रामाला घडवणारी कौशल्या.
छत्रपती राजांना घडवणारी राजमाता जिजाऊ आहे. साधा सुद्धा घडवला नाही राजा. सह्याद्रीचे पुत्र मावळे पुत्र मावळे जरी गोवळे रंग सावळे वाहती प्राण शोभा खात पाहते प्राण शोभा पाहते पाहते प्राण शोभा पाहते 16 वर्षाचा होता महान छत्रपती शिवाजी शुर धन्य शिवाजी शुर पराक्रमी थोर केल जर जर पाजुणी पाठी दुष्ट गडवा पाहुणे 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 धर्मवीर स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा ढंका भिडे गगनात कीर्तीचा डंका भिडे गगनात कीर्तीचा डंका भिडे गगनात स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे आणि असे ब्रिलियंट पोरं घरात जन्माला यावेत याच्याकरता बापही तेवढ्या क्वालिटीचा लागतो. येऊन येऊन येणार कोण? माकड छाप नको ना महाराज. आपल्या बापाच्या कपाळावर डुकराचा तर शिक्का पडला नाही ना, हे लक्षात असू द्या. घरामध्ये ऑरियर, घरामध्ये किंग, घरामध्ये राजा जन्माला यावा. तुमच्याकडे किती ऐश्वर्य आहे याला किंमत नाही, तुमच्याकडे बुद्धीचं वैभव किती याला फार मोठी किंमत आहे. ऐश्वर्यवान लय पडले महाराज की ज्यांचा प्रॉपर्टीचा हिशोब करायला लागला तर 2-2 वर्ष लॅपटॉपला होणार नाही, एवढे प्रॉपर्टी आहे. पण निस्ती प्रॉपर्टी आहे, बुद्धीची प्रॉपर्टी म्हणजे येऊन येऊन येणार कोण? तुमच्या प्रॉपर्टीला कुत्रही चिरीत नाही जा. तुम्ही किती ब्रिलियंट आहात, किती शार्प आहात, नामस्मरणाने किती बदल झाला. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. नामस्मरणाने किती बदल झाला माय. वैदिन माहित आहे का तुम्हाला? वैदिन तिच्याकडं सुया, पोथी, दारशिणा, टकलाचं रबल, दातवन, सुया, गोधाड्या शिवायच्या हे असतं बरं का. आण वैदिन गावात घुसली, आणे गावात, आणेच ना गावात घुसली. मग तिनं पुकार दिली, सुया घे, पोत घे, घे ग माय. असं गावात मागून थकली बिचारी. आणि मग तेवढ्यामध्ये मीराबाईचा महाल होता, कृष्ण भक्त मीराबाई. आणि मीराबाईच्या महालासमोर गेली. तिला वाटलं आता इथं काय मागायचं, तरी इथं काहीतरी आपण मागू. इथं काय, इथं सुयान, पोथीन, खुळखुळेन, चोखणी काय ह्याला एकायची महाराज. आणि मग तिनं असं पाटी खाली टेकवल्यानंतर हाक मारली मीराबाईच्या महालाकडे बघून, काहीतरी वाढ ग माय. आणि एकाच हाकेमध्ये मीराबाई कोरडा सीधा दिला सेवकाकडे. पायऱ्या उतरत होते. पायऱ्या उतरत असताना नेमकं वैदिनीच्या पोरानं पाहिलं. वैदिनी बरोबर एक पोरग होतं 15, 16, 17 वर्षाचं बरं का. हा भाऊ बरं का. आणि त्या पोरानं पाहिलं महाराज, परभणीकर महाराज. आणि त्या पोराने पॅन्टच्या खिशातून कंगवा काढला आणि डोकं विचारायला लागलं. आणि मीराबाईकडे बघत म्हणायला लागलं, नर न न नर न न. आणि ती वैदिन म्हणायची, भाऊ खाली पहा. नाही मा काय
शादी करूंगा तो उसके साथ करूंगा वरना कवारा मर जाऊंगा मैं. पागल हो गया क्या तू? भीक मागायला आलो इथं आपण. खांडोळ्या खांडोळ्या करतील, कुत्र्याला टाकतील आपल्याला, नाही तर मुंडके इतकं पुरतील राजा. आणि जेसीपीचं मागचं टायर मुंडकेहून घालतील, आंब्यातून कोय सटकल्यावर आणि मेंदू सटकन भाऊ. तरी म्हणत होतं शादी करूंगा मा उसके. चुप रहना बेटा, नजदीक आ रही हो, चुप रहना, शांत राहा, जवळ यायला लागली. आणि मग मीराबाईनं त्या वैदिनीच्या झोळीमध्ये शिधा टाकला आणि विचारलं मीराबाईनं, एक बात पूछू? पूछ सकते हो आप. पोरग काय म्हणत होतं तुमचं? कशाचं? काय नव्हतं म्हणत. सांगावं लागेल. नाही सांगणार. बताना पडेगा. नाही बताऊंगी. बताना नाही बताऊंगी. आणि नाही सांगितलं तर शिरच्छेद केल्या जाईल. मग ती वैदिन सांगायला लागली, माझं पोरग म्हणतो तुमच्या बरोबर लग्न करायचं. मीराबाई म्हणल्या मंजूर है. येन लगी म्हातारी माग लोटली. ती म्हातारी म्हणे मधी मधी नको मरू वय. बरेच गडी आहेत ना लग्न झाल्यावर म्हातारीला आणणारे, आहेत ना इकडं, आहेत का? येडी माँ के चांद बेटे उदबत्ती लगा के हगने को बैठे. घरात मुलं कसे असावेत, मुली कसे असावेत हे आई बापावर ठरलेलं आहे. माऊली फार सुंदर सांगतात. का भूमीचे मार्दव सांगे कोंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनांची. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळत असते, तशी आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या लेकरावरून कळत असते. जगावं कसं परमार्थ कळून घ्या. परमार्थ म्हणजे बाह्य स्वरूपाने नाही. आता मी बाबा दिसतो का बाबा आहे? काय वाटतं? महाराज दिसणं महत्वाचं का असणं? मोठी गंमत आहे. काय वाटतं? मी बाह्य स्वरूपाने महाराज दिसतो का अंतर स्वरूपाने? महाराज दिसणं महत्वाचं का असणं? कळलं का? नाही कळलं? झालं बाबा. वारकरी दिसणं महत्वाचं का असणं? दिसणं महत्वाचं नाहीये, असणं फार महत्वाचं आहे बरं का. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? काय म्हटलं मी? कळलं का? पतिव्रता दिसायला हवं का असायला? काय वाटतं? दिसणं महत्वाचं आहे. बाह्य स्वरूप नव्हे. उस डोंगा परे रसनो हे डोंगा. काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, रंगा रंगा काय भुलला शिवरलिया रंगा. उसनो उसनो काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. उस डोंगा परी रसणो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. आणि म्हणून जगत असताना आमच्या घरामध्ये त्याचं चिंतन, त्याचं ध्यान. यानं म्हातारी बाजूला लोटले म्हणू लागलं, बोल तुझ्यासाठी काय करू? तो म्हणत असेल तर म्हातारीला मारू का? नको मारू. तू म्हणत असेल तर इथं दगडने नाव करू का? तो यम यम लिहू का? यम. इथं गोंधू का? टॅटू काढू का इथं यम नावाचा? ते म्हणलं हे पण करू नको. मग माझ्या बरोबर लग्न करायचं असेल तर माझ्या महालासमोर हा जो ओटा आहे, ओट्यावरती 7 दिवस माझ्या गोपाल कृष्णाचं भजन करावं लागेल. असं मंजूर आहे. आणि मग त्या वैदिनीच्या पोरानं भजन चालू केलं. महाराज गोविंद बोलो हरी
गोपाल बोलो. तुम्हाला जमल का म्हणायला? गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. वाह क्या बात है. काय भारी म्हणतात भजन. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. वाह. अरे क्या बात आहे. अशराफ महाराज बोधले महाराजांची कृपा आहे महाराज. आणि चालू केलं भजन. आता वेगळं आहे. आता सर्वांनी म्हणायचं. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. माऊली तुकाराम. माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली तुकाराम. माऊली तुकाराम. असं भजन केलं 7 दिवस त्या वैदिणीच्या पोरानं. 8व्या दिवशी मीराबाई असा मिनिस्टर हार घेऊन आल्या. मिनिस्टर आपल्या तिकडं सुप्याला भेटतो का नाही? सुप्याला कोरेगाव भीमाच्या पाठीमाग असा मिनिस्टर हार. इकडून 2000 गुलाबाचे फुलं, इकडून 2000 गुलाबाचे फुलं, मध्ये 250 गुलाबाच्या फुलाचा गुच्छ डाल्यात आणावा लागतो. तो आणला आणि मग मीराबाईनं त्या पोराला समाधीतून जाग केलं. डोळे उघडले पोरानं. असं वाटत होतं सूर्याचा तुकडा भूमंडळ गळून पडला की काय, एवढं तेज त्या पोराच्या मुखकमलावर होतं. आणि मग मीराबाई म्हणू लागल्या, आज तो हमारी शादी है. पोरग म्हणलं, पागल हो गई क्या तू? काय झालं? मेरी शादी हो चुकी है. कुणा बरोबर? त्यानं सांगितलं, कधी न मरणाऱ्या नवऱ्या बरोबर. कुठाय? हो सांगायला लागलं, आओ मेरी सखिया मुझे लगा दो. हरी सखिया मुझे मेहंदी लगा दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. मुझे श्याम सुंदर दुल्हन बना दो. बना दो बना दो बना दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. बना दो बना दो बना दो बना दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. मुझे श्याम सुंदर. तुम्हाला वाटत का महाराज, आता ज्यांची कथा चालू आहे त्यांचं लग्न झालं का नाही झालं? नाही झालं. भगवानगडाचे मठाधिपती परमपूज्य आदरणीय डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींचं लग्न झालं नाही झालं?
हो किंवा नाही म्हणा ना हो. हा नाही. उखळेकर दादांचं नाही. परमपूज्य आदरणीय ज्यांचा फेटा माझ्या डोक्यात आहे असे देवगड संस्थानचे मठाधिपती स्वामी भास्करगिरी बाबांचं नाही. नगद नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराजांचं नाही. नाही. संत भगवान बाबांचं, संत वामन भाऊ महाराजांचं नाही. माझ्या मते ह्या सगळ्यांचे लग्न झाले. कोणाबरोबर? पांडुरंगाबरोबर. पांडुरंगाबरोबर लग्न झालेले. दुरुळू आंबूला केला गे माय. हा, त्यांनी लांबचा नवरा केलेला आहे आणि खडतर आहे आणि काळा कुट्ट आहे तो. विटेवरी ज्याची आपला नवरा मरका नवरा आहे. मरका मारका. इथं शार्पनेस असावा, ब्रिलियंट असावा बाबा. घरामध्ये अधिकारी पदाधिकारी MBBS DHMS मोठ्या लेवलचं लेकरू जन्माला यावं याच्या करता तुमच्याकडं तुमच्या पोरांचं लग्न वयात आल्यावर करतात का विचारात आल्यावर करतात? इंगळे भाऊ, पोरग वयात असावं का विचारात असावं लग्नाच्या? हा, विचारात असावं पोरग. म्हणले बाबा वयात येऊ. आता मजगडी वयात येत 42 वर्षाच्या पुढे गेले, दाताला लागले काही. वयाला नाही महत्व, इथं विचाराला महत्व. विचारा वाचून विजय समाधान, विजय समाधान, विजय समाधान. विचार वाचून नवा विजय समाधान, नवा विजय समाधान, नवा विजय विचारा वाचून न पाविजे समाधान. विचार त्याच्याकरता मन. महाराज आता रामकथा ऐकता तुम्ही. रावणाची श्रीमंती आपल्या इकडं बरोबरी करीन का कोणाची? रावणाची बरोबरी आपल्या तिकडचा माणूस करल का कोणी? सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाचे म्हणजे 24 कॅरेट सोन्याचे. आपण पिढ्याच्या अंगठ्या नाही करीत का? 7 कोटी घर त्याच्याकडे होते सोन्याचे. तुम म्हणता ना असे शोपीस करून ठेवले असते. शोपीस नव्हते, लय होते. त्याच्यात सारा परगाना होता. लंका कोणी जाळली? हनुमानजी ना. लंका कोणी जाळली? आज प्रसंग येणार आहे तुम्हाला ऐकायला. कोणी जाळली तुमच्या मते? कोणी? हो ऐका ना आत्या, कोणी हो? तुम्हीच आत्या बाई. कोणी जाळली लंका? मारुतरायानं. हा, लंका कोणी जाळली? आये हनुमंत जी बिराजी, आइए हनुमंत जी बिराजी, आइए हनुमंत महाराज कथा करो मति अनुसार, कथा करो मति अनुसार. आइए हनुमंत आइए, आइए हनुमंत कोणी जाळली लंका? पटकन सांगा. हनुमानजीनं. जाळी आली लोका, धन्य धन्य मला तुका, धन्य धन्य मला तुका, धन्य धन्य मला तुका.
लक्षपूर्वक आहे का विचारवंतानो? हनुमानजीला ब्रह्मपाशामध्ये गुंडाळ, हनुमानजी खाली उभे, रावण सोन्याच्या सिंहासनावर बसलेला, आणि हनुमानजीला विचारतात कहा से आया बंदर? ते म्हणले रामाचा सेवक आहे, सीता मातेला देऊन टाक, कशाला झंझटीत पडत हो तू? आता रावण कुठं बसलेला? सोन्याच्या सिंहासनावर. आणि हनुमान कोण्या जातीचा? माकडाच्या, वानराच्या. आणि मग रावण म्हणला हे मला अक्कल शिकित काय? एवढा मोठा मी आहे, मला माकडाने अक्कल शिकवी? अहंकार जागा झाला मला. ते म्हणे धरा रे या माकडाला. धरलं मला, चिंध्या गुंडळलेल्या आणि पिटीली कोणी, आग कोणी लावली लंकाला? याला म्हणतात ज्याची त्याची बुद्धी. महाराज छोट्या पोराला तुमच्या समोर बसलं पोरग, त्याला उभा कर बरं. एक उभा राहा रे पोरा, आता याला खाली बस. आणि तुम्ही जर सांगितलं कापसाच्या खोलीत दिवा लावून ये, ते दिवा लावीन पण सकाळपर्यंत 22 क्विंटल कापूस खकान होईन. मग सांगणारा मूर्ख का लावणारा मूर्ख? दिवा लावून ये सांगणारा मूर्ख आहे. महाराज इथं रावणाने म्हणलं तर अदुगरच माकड आणि त्याच्या शेपटील दिलं पेटून. मग लंका चांगली राहीन का जळल? मग लंका कोणी पेटवली? तर रावणानंच पेटवली. तुमची बुद्धी किती आहे? माणसं स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेत असतात. आणि म्हणून आपल्या घरामध्ये जर बुद्धीचं वैभव वाढत असेल तर त्याच्या नामस्मरणाने वाढतं चरण पहिलं. सदा नाम घोष करू हरी कथा. हो हो सदा नाम घोष करू हरी कथा. घोष
तसेच म्हणणारे तसे, त्याच्याही पेक्षा साऊंडवाला स्मार्ट आहे बरं का. नाही तर काही मी इकडं कडीत बसले, काहीच मिळ नाही. आपण बोला आवाज ऑडिओ हुशार आहे मला सदा पवन कुमार. लंका जाळली कोणी? हनुमानाने नाही जाळली, रावणाने जाळली, त्याच्या बुद्धीनं जाळली. आणि एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर वैभव वाढायचं असेल तर बुद्धीचं वाढा. हेअरस्टाईल नाही, हेअरस्टाईल. डोक्याच्या केसाचं वळण नाही, डोक्यातले विचार. घरातली महिला इंटेलिजंट असावी, स्मार्ट असावी, दूरदृष्टिकोन तिच्याकडे असावा. 95% घर घरातली महिला चालवते. ती कशी आहे याच्यावर तुमचं घर टिकून आहे. आणि नाही त्यांना मोठं व्हायचं जरी ठरलं ना तर घरातली लक्ष्मी फार स्टँडर्ड लागती, ब्रिलियंट लागती, दूरदृष्टिकोन लागतो तिच्याकडे. भूत भविष्य वर्तमान काळ तिच्या नजरेत बांधून असलेला पाहिजे, तर ते घर मोठं होत असतं. मालक तिचा लागतो महाराज, ज्याच्याकडे नामस्मरण असतं, चिंतन असतं, ध्यान असतं, कॉन्सन्ट्रेशन असतं. त्यावेळेस तो कुठेतरी मोठा होऊ शकतो, अन्यथा नाही. अन्यथा बरेच संपलेले आहेत. नामस्मरण काय करतं तर नामस्मरण तुमच्या मनाची प्रगल्भता वाढवतं, मन स्टँडर्ड करतं, अपमान पचवण्याची ताकद तुमच्यात प्राप्त करतो. आणि बरं का आई, बरं का दादा, ज्याला अपमान पचवता आला त्यालाच मान पचवता येतो. मोठं व्हायचं असतं 70% अपमान आणि 30% मान पचावं लागतो, त्यावेळेस माणसं मोठे होतात. आपला जर कोणी उलशिक अपमान केला तर आपण म्हणतो, पोराला म्हणतो, चल बरं दांडा घे बरं. चल नाही तर मग त्यांच्यावर केस करू, आपलं वावर गेलं तर गेलं. तुम्ही किती संकुचित वृत्तीची माणसं आहात. अपमान आणि मान, अपमान झाला नाही का एक लक्षात ठेवा. तुकोबारा इतका अपमान आपला होतोय का? पुरुष मंडळी इकडचे, तुकोबा महाराजा इतका अपमान आपला होतो का? काय वाटतं तुम्हाला? इकडची मला पाहून दे यांचं तोंड. नाही होत ना. ज्ञानेश्वर माऊली इतका अपमान तुमचा कोणाचा झालाय? वर बोट करा, वर बोट करा. माऊली इतका अपमान कोणाचा झालाय? वर बोट करा. कोणाचंच नाही झाला. बरं, माऊली इतकं दुःख कोणी सहन केलंय? कोणीच नाही. बरं, ज्ञानेश्वरी कोणी कोणी वाचली? वर बोट करा. हे कर बोर, काय मी काय विचारणार नाही. वर बोट कर. इकडं तू वर बोट करून खाली का केलंस? मग मला बघू द्या ना कोणी कोणी वाचलं. हा तुम्ही इकडं, तुम्ही कोणी? आता ज्ञानेश्वरीचं असं काही वाचण्यात आलंय का? तुमच्या आढळण्यात आलंय का? का माऊलीनं असं सांगितलं का? अशी ओवी टाकली का? आम्हा सर्व भावंडांना खूप जनतेने त्रास दिला, आमच्या पिठात माती काढली, असं लिहिलंय. अरे त्रास दिला तरी माऊली जे खळांची व्यंकटेश सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, होता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जा. त्रास दिला, एक लक्षात ठेवा. तरी त्यांचं कल्याण हो. आपल्याला कोणी असं वाकड आपल्याला नुसता कट जरी मारला ना, असं मोटरसायकली ना, तर आपण लगेच त्याच्या बोखंडी गाडी घालतो. सहनशीलता किती तुमच्याकडे? महिला मंडळ मोठं व्हायचं असेल ना तर बोलणारच आहे. आणि एक लक्षात ठेवा, सुंदर दिसणाऱ्या स्त्रीलाच लोक नावं ठेवतात. भाऊ, पैशावाल्यालाच लोक नावं ठेवतात. मग त्याला डोकं लावायचं. माझा एक मित्र आहे पुण्यात, भले मोठ्या कंपन्या आहेत त्याच्या, आणि तो मला ज्ञानेश्वर येत नाही काय नाही. मी म्हणलं येईल. 10-15 हजार वर्कर त्याच्या हाताखाली काम करतात, त्याच्या कंपन्यात काम करतात. गेलो मी त्याच्याकडे 2 दिवस. त्याची भली मोठी गाडी, भली किमतीची गाडी त्याची. बस म्हणले, बसलो. ॲटो गाडी होती ती.
बटणं दाबले का ड्रायव्हरच्या व्यतिरिक्त चालायची ती. ड्रायव्हरच्या सीटवर ड्रायव्हर बसला तरी ती नेती बरोबर तिथं. अशी ॲटो सिस्टीम गाडी. मी बसलो तिच्यात, तो त्या बाजूला बसलेला आहे. हँडल बिंडल काही धरायचं नाही, गेअर नाही, काहीच नाही, ऑटोमॅटिक सर. आणि पुढून एक रिक्षावाला असा आला आणि तिने असा कट आणला त्या गाडीला. बरोबर. त्याच्याकडे काही, ज्याच्याकडे काहीच नसतं का ते मोटरसायकलीचं सायलेन्सर काढून ठेवीन. रेस तरी करीन गाडी. काय नाही, घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पिणं. ज्याच्याकडे काहीच नाही ते कुठेही डोकं लावित. त्या रिक्षावालीने असा कट मारला, ती गाडी जागेवर थांबली, सेन्सर येतील. आणि रिक्षावालीने चाडी लावली आणि ते रिक्षेवाला असा सदरेचे बटन काढून, का रे अय काय कळतं का? हा म्हणला माझी गाडी ॲटो. म्हणजे नुसता सीटवर बसला, तिला हँडल नाही काय नाही, आमच्या मोठ्याचा आला गाडा आणि गरिबीचे झोपडे मोडा. ते म्हणले माझ्याकडून काय झालं नाही, तू कट मारलाय, कट तूच मारला. आणि मोठा माणूस शक्यतो कोणाच्या नादी लागत. तुम्ही असं पाहिलं का मोठ्याचं लेकरू असं गावातून मोटरसायकलीचं रेस वाढीत असं डामटीत गेलं बा? बघितलं, तुमच्या नजरेत पडलं. ज्याच्याकडे सगळं आहे ना तो अतिशय शिस्तीत जातो, आणि ज्याच्याकडे काहीच नाही ना ते म्हाताऱ्याच्या माणसाच्या मागून जातं. हे नाटक आहे बरं का. काहीच नाही ज्याच्याकडे तेच हे करणार. ज्याच्याकडे सगळं आहे त्याला काहीच नाही करायचं. अरे महाराज त्या रिक्षावाल्याने कट मारला आणि रिक्षावाला शिव्या देत होता. मी म्हणलं तुला ती रिक्षावाला शिव्या देतोय, बघ ना त्याच्याकडं. अनिकेत जरा बघ ना, त्याचं नाव अनिकेत होतं. तो मला ज्ञानेश्वर, चल जाऊ दे, असे खूप भेटतात. मी म्हणलं अरे बघ, एवढा मोठा माणूस तुला सामान्य रिक्षावाला शिव्या देतो. तो एका गाडीचं टायर आणि त्याची रिक्षेची किंमत आहे. आणि तुझ्याकडे 12 का 13 हजार लोक तुझ्या हाताखाली काम करतात, स्वतःच्या कंपन्या आहेत तुझ्या. ते म्हणले जाऊन दे. मी म्हणलं नुसतं त्याला उतरून आहे ना, मी उचलून टाकू का? ते म्हणे तू ती काढायचा, तू कशाला डोकं लावतं, बस ना. रिक्षावाल्याने 10-15 शिव्या दिल्या, रिक्षा चालू केली, निघून गेला. मी त्याला बोललो यार काय अनिकेत ऐसा नाही चाहिए का, काय ऐकून घेतलंस तू? त्या अनिकेतचं उत्तर होतं, त्याच्यामुळं मी इथे हा अपमान पचवण्याची ताकद माझ्याकडे आहे ना, त्याच्यामुळं मी आज या कोटीच्या गाडीत फिरतो. आणि त्याला मला शिव्या देत असताना होणारा आनंद त्याला जर बरं वाटत असेल तर त्याची अजून रिक्षा सुद्धा बदलली नाही. हे लय महत्वाचं आहे, हे फार महत्वाचं आहे. नामस्मरणाने याला पावर येतो महाराज, विचाराला पावर येतो. त्याच्या चिंतनानं विचाराला पावर येतो, त्याच्या ध्यानानं विचाराला पावर येतो. आणि ते पावर बाज व्यक्ती म्हणते आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. आत्मविश्वास निर्माण करण्याचं साधन म्हणजे सदा नाम घोष. करू हरी कथा. आपल्या घरात डॉक्टर जन्माला यावा, आपल्या घरात इंजिनियर जन्माला यावा, आपल्या घरात प्राध्यापक जन्माला यावा, आपल्या घरात वैमानिक जन्माला यावा. का आपल्या घरात त्याला कारे शेंगदाणे मुरमुरे तेल पाण्याच्या बाटल्या लेमन गोळ्या असे पोरं जन्माला यावेत का? आई बोला ना, तुमचं घर किती मोठं आहे याला काही किंमत नाही, तुमच्या घरामध्ये विचार किती मोठे आहेत याला फार मोठी किंमत आहे. फार मोठी किंमत आहे, फार मोठी किंमत आहे मायबापांनो. आणि म्हणून विचार जर असतील तर तुम्ही समाधानी आहात, आणि विचार नसतील तर तुम्ही असमाधानी आहात. विचारा वाचोनी न पविजे समाधान. विचार महत्वाचे आणि याच्या करता सदा नाम घोष.
करू हरी कथा, त्याचं चिंतन, त्याचं ध्यान, त्याचं मनन, आणि त्याचं चिंतन, त्याचं ध्यान, त्याचं मनन असेल तर तुमच्या आमच्या घरामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजी, गोपाल कृष्ण, भगतसिंग, राजगुरू, लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकरांसारखे मुलं, आमच्या घरात तुकोबरायांसारखे, ज्ञानेश्वर माऊलींसारखे असे मुलं आमच्या घरात जन्माला येतील मायबापांनो, ते यावेत याच्या करता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता हरी दया धन्य माता अकुलिया हिता जोग से जगता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया अकुलिया हिता जोग से जगता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया आपुलिया हिता, हित म्हणजे कल्याण, समूळ दुःखाचा नाश. परमार्थ हे बघा, परमार्थात हे पहा, बाकी काही नका. परमार्थात नसते नाही बाबा लई वेळेस पंढरपूरला गेलं म्हणजे मा कल्याण होईन. देव किती भिनलाय, दैवी गुण किती भिनले. डिवाइन प्राईम ट्रस्ट दैवी विचाराचा समुदाय किती डाउनलोड झालाय तुमच्या घरात. दैवी विचार किती डाउनलोड आहे. तुम्ही महिला आई आहात, तुम्ही लेकराला काय खाऊ घालताय. हनुमानजीला अंजनी मातेने काय खाऊ घातलं याच्यावर कधी तुम्हाला असं वाटलं का याच्यावर आपण स्टडी करू बाया. तुमच्या तिथं हनुमान जन्माला यावा याच्या करता हनुमान जयंतीची उपास धरावं लागते का अंजनी व्हावं लागन. होय सुमन अक्का, ते काय तिथचे अंगात तीर्थ काय व्हावं लागन बरं मला सांगा बरं. हनुमान जयंतीचे उपवास धरावं लागतील का अंजनी माता व्हावं लागेल. अंजनी माता व्हावं लागेल. त्यावेळेस तुमच्या घरात हनुमान. बरं अंजनी मातेनं काय खाऊ घातलं हनुमंतरायाला तुम्हाला काय माहिती. हो प्युअर गावरान गाईच्या दुधामध्ये संध्याकाळच्या वेळेस 2 चिमटी प्युअर हळद जर आपल्या लेकराला झोपण्याच्या वेळेस जर पाजलं ना तर असं सांगतात लेकरू वज्रदेही होतो. वज्रदेही. आपल्या लेकराला सर्दी झाली तर आपण म्हणतो भाऊ बॉम्बला तर रस येतो का. काय दिलंय तुम्ही तुमच्या पोरांना. खातो कोंबडी खाय ना भाऊ खाय ना रसा पी. अरे काय दिलंय काय तुम्ही तुमच्या पोरांना. घुराट झालेल्या बोकड्याचं मांस खाऊ घालता तुम्ही तुमच्या पोरांना. आणि एक लक्षात ठेवा जर तुम्ही तुमच्या पोरांना नको ते खाऊ घालत असाल तर वृद्ध पण तुमचं धोक्यात आहे. जसं रावणाने त्याच्याच हाताने त्याच्या पायावर धोंडा पाडून घेतला तसं तुम्ही तुमच्याच हाताने परत म्हणू नका बा नसत झालं तर बरं झालं असतं. परत येऊ नका. हो राहून दे जाऊन दे. परत म्हणायचं नाही गोष्टी. तुम्ही चुकलात म्हातारपणी ते भोगावं लागणार आहे. जैसी करणी वैसा फल. आज नाही तो निश्चित कल. हे मी नाही सांगत. केले के मसाले त्याची भोगाले केले के मसाले त्याची भोगाले हो केले कर मसाले त्याची भोगाले केले कर मसाले त्याची भोगाले. उपजल मेले ऐसे कीने हरी
सतीश महाराज, हे सतीश महाराज, ते तुषार महाराज, हे बापू बिरू वाटेगावकर आहे. हा रतिक आहे, रतिक अगरवाल. हे सारे सवंगडीचे ते. असं केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती कर्म चांगलं. चांगले मुलं असावे त्याच्याकरता आहार चांगला, आपली संगत चांगली, आपलं घर चांगलं, आपली पंगत चांगली, विचार चांगले यावे त्याच्याकरता. नाम संकीर्तन साधन पै झोपे जळतेल पापे जन्मांतरीचे. न लगते सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा. कुठं जाण्याची गरज नाही, सुखे येतो घरा नारायणा. आईच बैसणी कराये चित्ता, आवड आनंद आवड आनंद आईच बैसणी कराये चित्त, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा. भगवंत आपल्या घरात यावा. बर कसा यावा त्याने? का गदा घेऊन यावा? का गदा घेऊन देव येणार नाही, धनुष्य बाणही घेऊन देव तुमच्या घरात येणार नाही. मग देव कसा येईल? तुमच्या मुलाच्या रूपाने तुमच्या घरात देव येईल, तुमच्या मुलीच्या रूपाने तुमच्या घरात देव येईल. असं तसं देव नाही. बया मी रामाची भक्ती करते तर राम येईन का मग धनुष्य बाण घेऊन? शेजारचीने तसा डोळा उडायचा होता असा. हे अजिबात येणार नाही. आणि येतच असतात. पहाते पांडव अखंड वनवासे, पांडवांना वनवास भोगण्याची काही गरज नव्हती. आणि म्हणून जगत असताना आमच्या घरामध्ये दिलेले विचार जर स्टँडर्ड असतील, विचार फार महत्वाचे. आई फार महत्वाची, आई फार स्मार्ट लागते. स्मार्ट म्हणजे निस्ती दिसते छान रूपाचं बाण, माहितीच्या करा इकडून तिकडून तिकडून इकडून लावी ती लालीन पावडर गालीन डांगडांग 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 डांगडांग. अजिबात नाही. स्मार्ट म्हणजे काय? तिच्याकडं दूरदृष्टिकोन असावा. लेकराला काय खाऊ घालावं, कसं बोलावं लेकरा बरोबर. निस्ती दिसती छान, हॅलो हाऊ आर यू, हु इज दिस, ओहो आय एम फाईन, या 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 या. ही ओव्हर स्मार्ट आहे. तिच्याकडे इंटेलिजंटपणा, दूरदृष्टिकोन, स्मार्टनेस, घरातला आहार घरातल्या महिलेला कळालेला असावा. काय खाऊ घालावं आपल्या पतीला, आपला पती तंदुरुस्त कसा राहील, आपले लेकरं स्मार्ट कसे राहतील, बुद्धीचं वैभव आपल्या लेकराचं डोकं कसं चालेल. ज्या आहार ज्या घरात कळाला तिला माता पार्वती आणि माता कौशल्या म्हणतात. काय खाऊ घालावं, कोण काय दूध पाजावं, हे सगळं जिला कळालं तिला कौशल्या, तिला ज्योतिबाची सावित्री म्हणतात. सोपं नाही महाराज. म्हणून जगत असताना जगावं कसं, ज्याला जगणं कळालं त्याला मरण कळालं. काही काही जण म्हणते ना, आता तुम्ही ते आरक्षणाचं काही बोलशील का महाराज? माझा विषयी तो नाही महाराज. हे व्यासपीठ साधू संताचं आहे आणि याच्यावर राजकारणाचं विषय इथं नसतो. जरंगे पाटलाच मी काही बोलणार नाही, छगन भुजबळच मी काही बोलणार नाही. पण आता स्थिती अशी आहे, समजणाऱ्याला कळण, जाता जाता सांगून जातो, नवरा मेला तरी चालन पण सवत रंडकी झाली पाहिजे.
ज्यांना ज्यांना कळलं त्यांना त्यांना धन्यवाद देईन मी, आणि ज्यांना कळलं नाही तिने रेटून खाणे का आणि वर्षेतून आणि रेटून खाणे का आणि घरी जाऊन डाळा ढळ ढेंढळणे का आणि वर्षेतून द्वंदा संडाचे खड्डे उपसणे का. बाकी काहीच नाही करायचं मला. तुम्ही किती शार्प आहात, तुम्ही किती ब्रिलियंट आहात, तुमच्याकडे किती दूरदृष्टिकोन आहे याच्यावर तुमचं क्वालिटी ठरल्या जाते. तुमची बुद्धी किती, बुद्धीचं वैभव किती तुमच्याकडे स्टँडर्ड आहे, मनाची प्रगल्भता किती आहे, अपमान पचवण्याची ताकद तुमच्यात आहे का. तुकोबरायचं डोकं फोडलं भाऊ मंबाजी बुवानं, तरी संध्याकाळी तुकोबराय गेले. हो मंबाजी बुवा काय आहे? ऐका ना, तुम्ही कीर्तनाला नाही तर मजा नाही येत राव. तुम्ही दुपारी मला मारलं म्हणून तर नाही आलेत ना. जाऊ द्या, गाव गाडाय चालू राहतो, चला कीर्तनाला बघा. हे वैराग्य आहे बर का. आपल्या 3 पिढ्यापासून कोर्टाच्या पायऱ्या झिजल्या आपल्या पंजनी आजेनी. आपला बाप पायरच मेला तिथं. काय आहे आपलं, एक लक्षात ठेवा महिला मंडळ, तुमच्या घरामध्ये जो जीव जन्माला आलाय त्याला तुम्हाला किती चांगलं बनवायचंय तुमच्या हातात आहे. खाऊ घालताना त्याला जर चांगले विचार दिले तर त्याच्या शरीरात ते भिनल्या जातील. आणि तुम्ही जर जीव घालताना तुम्ही जर असं म्हणल्या भाऊ काय तुपल्या बापाला तो चुलतेनी लय आणलेलं आहे चौकात, तो चुलत्याचा खुबा काढ हो. खान आणि खळगुटी विचार जर तुम्ही तुमच्या पोराला दिले, कधी ग्रीप घेणार नाही पोरगा, कधीच ग्रीप घेणार नाही. राग नाही आला का तुकोबरायला? राग नाही आला का साहेब? आला. आणि ज्याला राग येत नाही तो पुरुषच नाही. तू म्हणता मग आमच्या गावात भांडणं लावून देतो का तू? आणि माणसाने खुन्नस उजरवावी, खुन्नस असते माणसाला. मग तुकोबरायांच्या जीवनात खुन्नस नाही त्याने केली का? ज्ञानेश्वर माऊलीनं ते काय उजरून घेतलं नाही? घेतलं ना. ज्या माऊलीचं डोकं फोडलं, ज्या माऊलीच्या छातीत लात मारली आणि ज्या माऊलीच्या पिठात माती कालवली आई, तेच लोक माऊली समोर झाडून घ्यायला येत आता. बघा बर का कसं कसं उजरून घेतलं. उभारीला ध्वजती ही लोकावरी, उभारीला ध्वजती ही लोकावरी, उभारीला ध्वजती ही लोकावरी, उभारीला ध्वजती ही लोकावरी. ऐसी चराचरी के जाती, ऐसी चराचरी के जाती, हाँ ऐसी चराचरी के जाती. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, कीर्ती जाती, ऐसी चराचरी कीर्ती जाती, ऐसी चराचरी कीर्ती जाती. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. तुकोबरायचं ज्याने डोकं फोडलं तेच हात तुकोबरायच्या आता समाधीचे मस्तक आहे ना. आता तेच लोक तुकोबरायच्या डोक्यात 3-3 किलोचं सोन्याचं मुकुट घालतात. हे लक्षात ठेवा. आपली बुद्धी किती किती संकुचित आहे आपले महाराज. ह्या केसीमुळं आमच्या 4-4 पिढ्या आजा मेला पंजा मेला बाप बसना गेला, जा 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 मेला पंजा मेला बाप बसना गेला, पंजा मेला बाप बसना गेला. उठा 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 उठा
मेला पंजा मेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. 5-7 मिनिटं राहिले आपल्या भाऊ. नंतर महाप्रसाद आहे. पुन्हा ती बारकी पोरगी टी शर्ट घातलेली तुझ्या समोरची माझ्याकडे बघून कशी करते माहितीये का? भूक लागली तिला. ऐक ना ग चिऊ, यू आर व्हेरी हँग्री. बरोबर आहे ना? तुला भूक लागली आहे ना? काय केलंय पंक्तीला? काय बासुंदी? काय काय ग चिऊ काय आहे? काय जेवायला काय बनवलंय आज? पंगत दुसऱ्यांची का भाऊंचीच आहे? 7 दिवस 1 मॅन आर्मी बस. अरे क्या बात है, टालिया बजाओ इनके लिए. आणि पुन्हा आसाराम भाऊ, जेवढा खर्च आता त्यांचा होईल ना पुढच्या वर्षापर्यंत 10 पट मिळून जाईल त्यांना. काय मिळून जातं. जो करते है काम राम का बलवे राम से पाते हैं. करते करते काम राम का नाम अमर कर जाते हैं. राम नाम से बढ़कर महिमा सदा राम के काम की. जिस माला में राम ने वो माला है किस काम की. नाम के बल पर हनुमत जी ने सागर से लात आई थी. बाण लगा जब लखनलाल को संजीवनी पिलाई थी. हे माग आहे ना त्यांचं, त्याच्यावर 3 दिवसापासून बसतात. त्याचा मला टच झाला म्हणून इथं काय नको तात्या. असं आपापले निष्पाप हात वरती करा. जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळा टाळी. कीर्तन झाल्यावर यम त्याला काऊ टाळी. टाळी वाजून भजन बर का आजीबाई. एका सुरात हरे विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी हरी जय 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 हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान प्राप्त झालं. कशाची प्राप्ती झाली महाराज? सर्व सुख सर्व सुख कल्याण सर्व सुख कल्याण सर्व अलंकार 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 सर्व सुख सर्व
वाटीत नाही मग वाटीत सगळं पाकिट घ्या तुम्हाला. हो हो खरंच घ्या. मी म्हणजे मन मौजी आहे मी आणि वारकरी जीवन जगणार माणूस मला काही कमी नाही आणि खरोखर काही कमी नाही मला काही कधीच कमी नाही. मी एवढं वर्षाचं कीर्तन करतो मला पाकिट जरी कमी आलं तर 3 किलोमीटर गाडी थांबत नाही मी कोणाला बोलितही नाही. एका ठिकाणी मला डुप्लिकेट नोटा दिल्या होत्या. विचारा डुप्लिकेट नोटा दिल्या त्या मला 200-200च्या. आणि तो काय मूर्ख माणूस असेल मी त्याचं मीडियाला नाव जाहीर करणार आहे. हो जाऊ दे मला काय होईल ते होईल बघू त्यावेळेस काय बघायचं. पण डुप्लिकेट नोट वारकरी संप्रदायात महाराजाला 650 किलोमीटर बोलवून दिले होते बघा. आणि जाऊ द्या मी ज्ञानोबा तुकोबारायचं लेकरू आहे मी काय लंग्या सुंग्याचं लेकरू नाही भिकाऱ्याचं लेकरू नाही मी. हो महाराज सगळं काही देणारा तू आहे. मी सांगतो ना सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल. आणि एक सांगतो आमच्या वारकरी संप्रदायाला सांभाळण्याकरता भाऊंसारखे माणसं एक माणूस येतो आणि एवढं मोठं करून जातो. काय कमी आहे महाराज आपल्याला काय कमी आहे आपल्याला काही कमी नाही महाराज. पण नियमाचं पालन जर केलं तर तुम्हाला कसल्या प्रकारची कमी नाही. नाही तर आपले कपडे कोणते लफडे कोणते. नियमाचं पालन जर असेल तर भगवंत तुम्हाला देऊन येतो माय बापा. भगवंत कुठे आहे आता आता कुठे भगवंत. अर्जुनानं विचारलं कलियुगामध्ये तुम्ही कुठे असाल तर माझ्या ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं देव कुठे आहे. ऐका जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली असती ठाया ते तू जाण धनंजया विभूती माझी. संपत्ती आणि दया ज्याच्याकडे आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही अर्जुना तो मी आहे. आहेत ना असे माणसं काही माणसं त्याच्यामुळं आम्ही भेट नाही काहीच नाही महाराज. हो आणि म्हणून आता वेळ काळ टाईम हा फार महत्वाचा आहे बाबा बरोबर आहे की नाही. म्हणजे आता घेऊ का मिटून मी अरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली कुंडलिकावर दे हरी या ठिकाणी आमचे सप्ताहाचे आयोजक नियोजक दशरथ भाऊ राजाराम इंगळे उद्योजक आणेगाव पुण्याला राहतात. आई बापांनो असा सुंदर देखणा सोहळा आपल्या गावाकरता केला त्यांनी. उतराई होण्याकरता एवढा मोठा सोहळा दैदिप्यमान केला. मी भगवान प्रभू रामचंद्रजीला एकच मागणं मागल यांच्या जीवनामध्ये निरोगीता प्राप्त हो ऐश्वर्य सतत राहो आणि आनंद सतत यांच्या जीवनामध्ये यांना प्राप्त हो. बाकी काय नाही यांच्यासाठी म्हणून झालेल्या सेवेला पूर्ण विराम देईल.